देवा. नंदी, होय देवा, मी मुद्दामच आपल्या भेटीसाठी आलो. देवा, महाशिवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सर्व भक्तांना आपले दर्शन होणार देवा. होय नंदी. देवा, ह्या वेळेस मला कैलासातील ते क्षण आठवतात. कैलासात आपण सर्वजण हा उत्सव किती उत्साहाने साजरा करायचो. होय नंदी, ते क्षण माझ्या देखील अजूनही स्मरणात आहे. कैलासातील सर्व भक्त गण ह्यांना देखील आपल्या दर्शनाची इच्छा असणार. तू जे म्हणतो आहेस ते सत्य आहे. जेजुरी गडावर देखील उत्सवाची सिद्धता सुरू होईल. होय देवा, माझ्यासाठी काही आज्ञा असेल तर आपण सांगावी. निश्चितच. शुभम भवतु. जीव गुटमळतो खंडराया तुम्हा बिना असायो जीव गुटमळतो. भक्तीचा डोंगर पीरतीचा सागर असा कसायो ढासळला. सात जन्माचं सपान लावून दोन घडीतच ढासळला. कसा सावरू कसा सावरू सांग राया. जीव आज गुटमळला कशराया माझा घास मल्हारी. कशराया माझा पाणी मल्हारी. कशराया माझा लास मल्हारी. त्याही माझी सरणाची कशराया माझा घास मल्हारी. कशराया माझा पाणी मल्हारी. बानू, शुभम भवतु. देवा, किती वेळ वाट बघायला लावली मला. बानू, मला जरी विलंब झाला तरी मी माझा शब्द पाळला आहे. आज का कुणास ठाऊक तुमची लय आठवण येत होती देवा. असं वाटत होतं का आत्ताच्या आत्ता येऊन भेटावं. होय, मला समजत होतं. आणि तसंही पंधरवड्यातून 2 वेळा भेटायचा नियम तर आहेच माझा. देवा, तुम्ही नियम हाय म्हणून मला भेटायला आला हायसा का माझ्यावर जीव हाय म्हणून? नियम तर आहेच, पण माझं प्रेमही आहे तुझ्यावर. मग आपण असं कशापायी भेटायचं? देवा, तुम्ही गडावर असताना मी हाते एकली असते. होय बानू, मला तुझं म्हणणं पटतंय. परंतु हे देखील सत्य आहे की महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त मला गडावर जाणं हे अनिवार्य आहे. ह्या वेळेला महाशिवरात्रीचा उत्सव हात झाला तर नाही चालणार का देवा? परंतु बानू, हे कसं शक्य आहे? का नाही देवा? तुम्ही जिथं असाल तिथं लोक तुमच्या दर्शनासाठी येतात. मग तुम्ही हाता असला काय आणि गडावर असला काय, तुमचं दर्शन होणं हे महत्वाचं. बानू, आता मी तुला कसं समजावू? गडावर केवळ माझ्याच नाही तर म्हासेच्या दर्शनासाठी देखील लोक येणार आहेत. पाहिजे तर ह्यो समजा वाडा सजीवतो आम्ही. हा, आणि तुमच्या दर्शनाला जी लोक येतील का नाही त्यासनी काय पाहिजे काय नको समजायची तयारी करतो आम्ही. तुम्ही नुसतं वय म्हणा, आम्ही लागलीच तयारी लागतोय बघा. वयजी. बानू, ए बानू, अगो बया, आजा पाणी आलं. ये की ये. वय वय. आणि ते दिसाना आलं रे. ये ये ये. देवा, शुभम भवतु. देवा, तुम्ही हद्द हायसा हे ठाव नव्हतं बघा.
तुमचं दर्शन झालं हे भाग्यच आमचं. अजून काय हो. अजामेळ, जेजुरी तुझे स्वागत आहे. आता महाशिवरात्र आहे, तेव्हा तुमचं दर्शन घ्याय आता आलो म्या. काय ग बाळू, आणि तुम्ही समजे असं गप कशा पायी हायसा? मी सांगतो, बानूचं असं म्हणणं आहे की मी इथेच थांबावं, जाऊच नाहीये. मला वाटलं होतं की आता समज बरं असेल, पण म्या जाण्या अगोदर जसं होतं तसंच आहे वय. माझं इतकंच मागणं आहे का देव जसं गडावर असतात तसं त्यांनी हतबी राहावं. यात काय चुकलं आहे माझं? बानू, तुझ्या हे कसं ध्यानात येत नाही की महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त सर्वजण गडावर येणार? आम्ही बी त्याच्यासाठीच आलो या देवा. महाशिवरात्रीला तुमचं दर्शन व्हावं हीच आमची बी इच्छा आहे. होय ना, मग मी इथे कसं थांबू? देवा, लहान तोंडी मोठा घास घेतोया. मला जे आहे ते बोलावं असं वाटतं बघा मला. देवा, आता गडावर तुमचं दर्शन घ्या लोक येणार आहेत, म्हणजे आम्ही बी त्याच्यासाठीच आलोया. पण काय अजामेळ, अजामेळ निसंकोचपणे बोल. देवा, बानू जे म्हणतीया ते चुकीचं नाही बघा. तुमच्या संग लगीन झाल्यावर संसाराचं सपन बघितलंय माया पोरीनं. अजामेळ, तिचं म्हणणं अनुचित आहे असं माझं नाही म्हणणं. मग या वेळेला तिचं मागणं मान्य करायची. अजामेळ, एक पिता म्हणून बानूचं म्हणणं तुला मान्य आहे हे मी समजू शकतो, परंतु ते मला मान्य नाही हे देखील एक सत्य आहे. मला गडावर जाणं हे क्रमप्राप्त आहे. पर ह्या येळेला मी तुम्हाला नाही जाऊ द्यायची देवा. रंगा, जी माझ्यासाठी तुला एक कार्य करायचे आहे. सांगा जी. गडावर जाऊन प्रधानजींना निरोप द्यायचा आहे. प्रधानजीसनी? होय, त्यांना असा निरोप दे की मी त्यांना इथे बोलवलं आहे. जी. हो पाहुणं, कुठं चाललायसा? ते प्रधानजीसनी भेटायचं होतं. अर्धांचीच तू इथे का आली आहेस बानू? शिवभक्तीचे स्तवन सुरू असताना तू त्यात व्यत्यय आणला आहेस. काय समजतेस तू स्वतःला? कोण आहेस तू? माझ्याकडनं चूक झाली जी. ही अक्षम्य अशी चूक आहे. याचे प्रायश्चित्त तुला करायला हवे.